रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली कोलाथरे मार्गावरील लोखंडी पूल सध्या अत्यंत जीर्ण, कमकुवत आणि धोकादायक अवस्थेत असून कोणत्याही क्षणी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अनेक गावांना जोडणारा आणि जीवनवाहिनी म्हणून उपयुक्त असणाऱ्या या पुलाची लोखंडी संरचना अनेक ठिकाणी गंजून कमकुवत झाले, तर पुलावर मोठे खड्डे व तडे पडले आहेत। या पुलावरून चालताना पूल अक्षरशः हलत असल्याने मनात भीती घेऊन नागरिक जीवघेणा प्रवास करीत आहेत। त्यामुळे या पुलावरून दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे। आमणोली कोलाथरे धोकादायक लोखंडी पूल मृत्यूचा सापळा बनला असून नागरिकांचा जीव टांगणीला लागलाय। प्रशासनाचे लक्ष देण्यासाठी आंदोलन अटळ असल्याचा इशारा देण्यात आलाय। विशेष म्हणजे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असताना प्रशासन मात्र अद्यापही गंभीरपणे दखल घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली। पावसाळ्यात पुलाखालील पाण्याचा वेग वाढल्यास हा पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच नोकरदार वर्गाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या मार्गाला कोणताही पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांना नाईलाजास्तव याच धोकादायक पुलाचा वापर करावा लागतोय। एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या दुरावस्थेबाबत अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी, निवेदने आणि मागण्या करण्यात आल्या, मात्र अधिकारी केवळ पाहणी आणि आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। दुर्घटना घडल्यानंतर पंचनामे आणि मदतीच्या घोषणा करण्यापेक्षा आत्ताच आणि भरभक्कम पूल बांधा अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होते। लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांची खैरात न करता तातडीने निधी मंजूर करून नवीन व मजबूत पूल उभारावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली। दरम्यान तातडीने नवीन पुलाच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ रस्त्यावर उतरून उग्र जनआंदोलन छेडतील असा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे प्रशासन आता जागे होणार का की एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहणार असा संतप्त सवाल परिसरातून उपस्थित केला जातोय। यावेळी यशवंत गायकवाड, मारुती गायकवाड, आनाजी मनवे, नारायण शिंदे, गौतम गायकवाड, चंद्रकांत दिने, विष्णू गायकवाड, तुकाराम दिने, मोरेश्वर बोडके, नंदू मुठल, अनिकेत गायकवाड, सुमित दिने, शेखर दिने, प्रकाश दिने, तानाजी सावंत, योगेश गायकवाड, मंगेश गायकवाड, नागेश पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दादा, काय नाव आपलं आणि एकूणच पुलाची काय स्थिती आहे दादा? माझं नाव शेखर दत्तात्रय दिने। मी या गावचा रहिवासी असून या गावामध्ये अनेक वर्षापूर्वी हा ब्रिजचं काम झालेलं नाही आहे, परंतु हा ब्रिज आता पडण्याच्या स्थितीवरती आलेला आहे। ह्या ब्रिजला पर्यायी मार्ग म्हणून काही नाही आहे। आत्ता येताना लोक खालून पाण्यातून येतात जातात, पण पावसाळी या मार्ग पूर्णपणे बंद असतो, कारण की ब्रिजच्या अशी धोकादायक स्थितीमधून कोणी माणूस येत नाही किंवा कोणी माणूस जात नाही। हा ब्रिज दोन्ही गावातील मार्केटपर्यंत जाण्याचा रस्ता हा एकमेव रस्ता आहे, परंतु या ब्रिजच्या अजूनही काही डागडोजी झालेली नाही किंवा काही झालेलं नाही। प्रशासनाने पण याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे दोन्ही गावामध्ये, चारही गावांमध्ये पूर्ण संतापतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या वातावरणाला आता अक्षरशः लोक कंटाळून रस्त्यावरती उतरण्यात आलेले आहेत लोक। त्यामुळे प्रशासनाला मागणी असेल की या ब्रिजचं काही असेल ते थोडंसं दुरुस्ती करून काहीतरी येण्या जाण्याचा मार्ग आम्हाला सोयीस्कर करून द्यावा। माझं नाव आनाजी उमाजी मनवे। काय परिस्थिती आहे? ह्या पुलाचं जवळजवळ पूल जवळजवळ 82-83 साली झालेला आहे। एकदम जुना पूल आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक टायमाला प्रशासनाकडे मागणी करू शकतो की आज परत झालेला नाही, पण ह्याच्या पुढे होऊ शरी तात्काळ त्याच्या येण्या जाण्याचा रस्ता दहेगाव, आमणोली जी गावं आहे त्यांना मार्ग होईल असा करून देण्यात यावा एवढी आमची मागणी आहे। हो, धोका वाटते ते पोह्यांना चिरा बिरा गेलेल्या आहेत ना, त्या पोह्यांना ठेव्याना चिरा गेलेल्या आहेत, कारण ह्या वर्षी नाही केलं तर धोकादायक आहे ते। माझं नाव विष्णू यशवंत गायकवाड। मी या गावचा, आमणोली गावचा रहिवासी आहे। या ब्रिजवरना आम्ही सतत येणं जाणं आमचा असतो। ह्या ब्रिजवरना 7 ते 8 गावं, 8 गावांचा पायी रस्ता आहे हा, आणि बऱ्याच वर्षापासून आमची कलकल आहे की हा पूल होतच नाही, याची दुरुस्ती सुद्धा होत नाही। याच्या पूर्ण हा गंजलेला, एकदम पट्टे वगैरे तुटलेले आहेत। आता म्हणजे ह्या पुलावरना चालू शकत नाही अशी परिस्थिती आता झालेली आहे इथं।
आणि खालचे कट्टे सुद्धा पूर्णपणे बाद झालेले आहेत। पावसाळ्यात आम्ही बंदच असतो हा मार्ग बंद कारण भीती असते पडण्याची। या पट्टे वगैरे पूर्णपणे गंजलेले आहेत आणि तुटलेले आहेत, एकदम येऊ शकत नाही, भीती वाटते। प्रशासन आणि सरकारकडे काय मागणी आहे? आम्हाला तात्काळ भूमिका घ्यावं। एक दुरुस्ती म्हणून करून द्यावी आणि नवीन ब्रिजची मागणी आमची। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।